आज आपण महाराष्ट्रातील सामाजिक कल्याण योजना, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लोकांवर त्याचा परिणाम कसा होतो त्यावर एक खोलवर नजर टाकणार आहोत. देशात अनेक योजना सुरू आहेत, ज्यांचा उद्देश गरीब, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांची मदत करणे आहे. परंतु प्रत्यक्षात या योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहेत का? नेमक्या कुठे अडचणी येत आहेत हे पाहूयात. 2015 मध्ये भारतात फक्त 19% लोक सोशल प्रोटेक्शन कव्हरेजमध्ये होते. 2025 मध्ये हा आकडा 64.3% पर्यंत वाढला. म्हणजे जवळपास 94 कोटी लोक आता किमान एका वेलफेअर स्कीम अंतर्गत संरक्षणाखाली आहेत. हा विस्तार जगातील सर्वात वेगवान एक्सपान्शन पैकी एक मानला जातो. याचा अर्थ बेनिफिट्स थेट लोकांच्या खात्यात जात आहेत. मध्यस्थींमुळे होणारे फसवणुकीची प्रकरणं आता आधीपेक्षा कमी दिसतात. पण प्रत्यक्षात ऍक्सेस म्हणजे लोकांना योजना मिळणे ही अजूनही मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेऊया. ही योजना महिला आणि मुलींना मासिक 1500 रुपये लाभ देते. पण जवळजवळ 69 लाख लोकांनी KYC न केल्यामुळे त्यांना मिळणारे पैसे किंवा मदत बंद होऊ शकते. अनेकांना OTP डिलेज, पोर्टल नॅव्हिगेशन मधील कन्फ्युजन आणि फेक KYC वेबसाईट्समुळे त्रास होत आहे. या डिजिटल अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लाभार्थी यांना सगळ्यात जास्त त्रास होत आहे. आता पाहूया की योजना प्रत्यक्षात किती परिणामकारक आहे. माझी लाडकी बहीण योजनेत 26 लाखहून जास्त इनएलिजिबल बेनिफिशरीज सापडले. काही घरांना जास्त लाभ मिळाले, तर काही पुरुष चुकीच्या नोंदीमुळे लाभ घेत होते. शेतकऱ्यांसाठीच्या PMFBY क्रॉप इन्शुरन्स मध्येही 4.14 लाख बोगस क्लेम्स नोंदलेले. काहींनी जमीन किंवा डेटा मॅन्युप्युलेट करून फसवणूक केली. परिणामी ₹1 क्रॉप इन्शुरन्स स्कीम बंद केली गेली. सिस्टमचा अनुभव पाहता काही डार्क ट्रूथ स्पष्ट होतात. सरकार जास्त लक्ष नंबर्सवर देतं, पण कोणाला प्रत्यक्ष फायदा झाला याकडे नाही. टेक्नॉलॉजी जास्त तर लोकांना फिल्टर करण्यासाठी वापरली जाते, मदत करण्यासाठी नाही. KYC, OTP फेलियर्समुळे बेनिफिट्स थांबतात, ऑफलाईन फॉलबॅक नाही. वृद्ध, आदिवासी आणि एकट्या महिलांकडे लागणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना योजना मिळत नाहीत. करप्शनची पद्धत बदलली आहे. आता पारंपरिक पद्धतीने लाच घेण्याऐवजी माहिती बदलणे, खोटी नोंद करणे ह्याची पद्धत सुरू झाली आहे. स्कीम्स लॉन्च करण्यापूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर तयार नसतो, पोर्टल्स क्रॅश होतात, गाईडलाईन्स अनक्लिअर असतात, लोकल ऑफिसर्स सुद्धा कन्फ्यूज होतात. सगळ्या चुका वरच्या वर टाकल्या जातात, पण मंत्री यशाचे कौतुक करतात. प्रशासन तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवते आणि तंत्रज्ञान वापरकर्त्यांवर दोष टाकतो. कधी कधी योजना फक्त तात्पुरते मदत करतात, पण खऱ्या समस्यांवर काही फरक पडत नाही. फिअर रिप्लेसेस ट्रस्ट. लोक चिंता करत राहतात, माझं बेनिफिट थांबेल का? यामुळे रीच, ऍक्सेस, इफेक्टिव्हनेस या 3 पिलर्स अत्यंत महत्वाचे ठरतात. रीच म्हणजे किती लोकांपर्यंत योजना पोहोचली. ऍक्सेस, प्रत्यक्ष लाभ मिळवणे किती सोपं आहे. इफेक्टिव्हनेस, योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचली का? मिसयूज कमी झाला का? शेवटी हा विषय आपल्याला सांगतो की पैशांचा प्रवाह आहे, पण योग्य लोकांपर्यंत नेहमी पोहोचतच नाही. सिस्टीम्स मजबूत करणे, डिजिटल लिटरसी वाढवणे, करप्शन कमी करणे आणि प्रत्येक बेनिफिशरीचा अनुभव महत्वाचा आहे. फक्त नंबर्स पाहून समाधान मानू नका. प्रधानमंत्री जन धन योजना 55.6 कोटी लोकांनी ह्यात नोंदणी केली आहे. फायदे: शून्य शिल्लक बँक खाते, सरकारी पैसे थेट खात्यात जमा होतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 51.6 करोड लोकांनी नोंदणी केली आहे. फायदे: अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास विमा, मृत्यू किंवा कायम अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपये. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 23.64 करोड. फायदे: मृत्यूनंतर कुटुंबाला 2 लाख मदत, वर्षाला सुमारे 330 रुपये प्रीमियम. अटल पेन्शन योजना 7.25 करोड मजूर व असंघटित कामगार यांनी नोंदणीकरण केले आहे. 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन. आयुष्यमान भारत योजना 39.94 करोड नोंदणीकरण. फायदे: वर्षाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, मोठ्या आजारांसाठी कॅशलेस उपचार. पोषण अभियान 10 करोड अधिक नोंदणीकरण. फायदे: लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण, कुपोषण कमी करण्यासाठीची योजना. मनरेगा योजना 300.83 करोड लोकांना रोजगार,
25 करोड अधिक लोकांची नोंदणीकरण, 100 ते 125 दिवसात कामाची हमी, गावातच काम व रोजंदारी. ग्रामीण कौशल्य योजना 2014 पासून 17.5 लाख तरुणांना प्रशिक्षण, नोकरी मिळण्यास मदत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 3.21 करोड घरं ही प्लॅन केली आहेत. गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी मदत, सरकारकडून आर्थिक सहाय्यता. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 93.19 लाख घरांची दुरुस्ती झाली आहे. फायदे: घर घेण्यासाठी कर्जावर सूट, कमी उत्पन्न गटांसाठी घरे. प्रधानमंत्री किसान योजना 9.5 ते 10 करोड लोकांनी नोंदणीकरण केले आहे आणि महाराष्ट्राला 93 लाख रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. फायदे: शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये, पैसे थेट खात्यात. पीक विमा योजना 19.61 लोकांना विमा मिळाला आहे. फायदे: पीक नुकसान झाल्यास विमा, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 6.21 लाख लोकांनी नोंदणीकरण केले आहे. फायदे: कामाचा अनुभव आणि भविष्यासाठी उपयोगी. मुद्रा योजना 52 करोड अधिक लोन सँक्शन, 10 लाखांपर्यंत कर्ज, तारण न देता कर्ज. जर आपण या योजना योग्य प्रकारे कार्यरत ठेवू शकलो तर खरंच महिला, गरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांसाठी समाज सुधारणा साध्य होऊ शकते. पण प्रत्यक्ष अनुभव दाखवतो की टेक्नॉलॉजी, मिडलमॅन, व्हेरिफिकेशन अडचणी आणि पॉलिटिकल दबावामुळे अनेक जेन्युइन बेनिफिशरीज अजूनही मार्जिनलाइज राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे विचार नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या लोकांपर्यंत भरपूर शेअर करा आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.